रामकृष्ण हरी रामकृष्ण. एकदा सरळ बोला रामकृष्ण हरी. हा बरं, मी आता मडवी माऊलींच्या घरी आहे. तुमचं नाव हरी, हरी कृष्णा मडवी, हरी कृष्णा मडवी. मी आता शिरवणे गावामध्ये यांच्याच घराच्या बाजूला आपलं शिरवणे गावातलं हनुमान मंदिर आहे, जिथं आपला मुंबई ते पंढरपूर दिंडीचा दुपारचा टप्पा आहे. 15 का 8 दिवसापूर्वीच मी इथं आलो होतो. टप्पा वगैरे बघितला. सगळं यांचं उत्तम सहकार्य, यांच्याच सहकार्याने आपल्याला दुपारच्या जेवणाचं ते दत्तूबुवा पाटील यांचं सहकार्य मिळालं. आणि पुन्हा एकदा इथं दुपारी जेवल्यावर संध्याकाळी विठ्ठलवाडी चिंचपाडा या ठिकाणी जाताना आपल्याला कसं जाता येईल म्हणून आता मी ते माहिती घ्यायला आलो. पण आज योगायोग आला. यांची कन्या ही, तुझं नाव काय बाळा? अस्मिता. अस्मिता. आणि ही आमची माऊली आहे. तर काय हरकत नाही. मी पांडुरंगाला प्रार्थना करतो की घर असतं तिथं चुली असतात, काही दोष असतो, गुणदोष असतो. आपण नेहमी चांगल्या विचारानं पुढं जायचं. एकदा सगळ्यांनी बोला, मन से हुआ तो अच्छा, मन से हुआ तो अच्छा, मन से ना हुआ तो बहुत अच्छा. मन से ना हुआ तो बहुत अच्छा. म्हणजे जेव्हा आपल्या मनासारखं होत नसतं तेव्हा देव त्याच्या मनासारखंच करत असतो. आता हे जर काही दोष असेल तो आपल्या मनासारखं झालं का? नाही. म्हणजे देव काहीतरी त्याच्या मनासारखं करत असतो. तर माझ्या मडवी माऊलींना एकच विनंती आहे, माझ्या ताईला पण विनंती आहे, तुला पण माझ्या बाळाला विनंती आहे, तुम्ही नको बोला, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे. तुम्ही ज्या काही चुकीच्या घटना घडल्या पण त्याला जास्त उघडायचं नाही, त्याला जास्त नक्कीच नाही विषय नाही काढायचा, त्याला जास्त बाळसं द्यायचं नाही. हे चांगले गुरु बोलले बघ, तुझं तत्व बरं का. नाही तर तू सारखी चिंता राहिली काय आवडल्याला चिंता वाटणार. आणि ते चिंतेमुळे ते म्हणजे तुम्ही पण चिंता करू नका. लक्षात आलं का? तुम्ही म्हणणार हिनी चिंता नाही करायची, पण हिनी चिंता नाही केली पण तुम्ही करताय की. मग तुम्ही केल्यामुळे हिला आता. म्हणून तुम्ही तुमच्या परीनं नाही करायची, तू तुझ्यापर्यंत नाही करायची, नाही चांगलं राहायचं. एक दिवस चांगला. आणि जो दिवस आपला आहे तो आपण चांगल्या पद्धतीनं घालवायचा, चांगल्या विचारानं घालवायचा. हा चला बाळा, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. खूप छान, धन्यवाद. काय सांगू आता संतांची उपकार, मज निरंतर जागविती, काय देऊ त्याच्या भावी उतराई, ठेवीत हा पायी जीव थोडा.